राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या नजरा सध्या एकाच प्रश्नाकडे लागल्या आहेत. तो म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष होणार का? हो, आज आपण राज्यातील 7व्या वेतन आयोगाअंतर्गत काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. एकीकडे कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी आणि दुसरीकडे सरकारची चालढकल, अशा कात्रीत हा विषय सध्या अडकलाय. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खरंच राज्य सरकार असा धाडसी निर्णय घेणार का आणि यामागील नेमकी अडचण काय आहे. हा संपूर्ण विषय पाहण्याआधी थेट वास्तव या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय थेट वास्तव. सर्वात महत्त्वाची आणि तांत्रिक गोष्ट म्हणजे देशातील तब्बल 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष केलंय. अगदी केंद्र सरकारचे नियमही तेच सांगतात की अनुभवाचा वापर अधिक काळ व्हावा. आश्चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा जे कर्मचारी ड संवर्गात कार्यरत आहेत त्यांच्यासाठीचं निवृत्तीचं वय 60 वर्ष आहे. पण मग अ, ब आणि क गटातील कर्मचाऱ्यांना 58व्या वर्षीच निवृत्त का व्हावं लागतंय? हाच विरोधाभास दूर करण्यासाठी आता कर्मचारी संघटनांनी आरपारची लढाई सुरू केली आहे. राज्याच्या प्रशासकीय रचनेत हा भेदभाव का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. आता आपण या मागणीच्या एका अशा पैलूवर बोलणार आहोत ज्याकडे सहसा दुर्लक्ष केलं जातं. निवृत्तीचं वय वाढवण्यामागे केवळ आर्थिक कारणं नाहीत, तर यामागे एक मोठं मानसिक कारण सुद्धा आहे. अनेक वर्षापासून रोज सकाळी उठून ऑफिसला जाण्याची, कामं करण्याची आणि लोकांशी संवाद साधण्याची सवय असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती ही एक अशी मोठी धक्कादायक गोष्ट असते. अचानक काम सोडून घरी बसणं ही साधी गोष्ट नाही. कित्येक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर प्रचंड डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा सामना करावा लागतो. जेव्हा एखादा माणूस आपल्या कामात पूर्णपणे गुंतलेला असतो आणि अचानक त्याला सांगण्यात येतं की आता तुमची गरज नाही, तेव्हा त्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या रिकामेपणा जाणवू लागतो. विशेषतः जे कर्मचारी 58व्या वर्षी सुद्धा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त असतात, ज्यांच्याकडे अजूनही समाजाला आणि देशाला देण्यासारखं खूप काही असतं, त्यांना केवळ नियमांच्या चौकटीत अडकून निवृत्त व्हावं लागतं. अनेक अनुभवी अधिकारी आणि शिक्षक तर 58व्या वर्षी सुद्धा शिकवायला आणि मार्गदर्शन करायला तितकेच तत्पर असतात. त्यांचा दांडगा अनुभव प्रशासनाला प्रगतीकडे नेऊ शकतो, पण नियमामुळे ही अनुभवाची शिदोरी घरी बसून राहते. कामाची ओढ असतानाही जबरदस्तीने घरी बसल्यामुळे आरोग्याच्या समस्या आणि मानसिक तणाव वाढतो. हे वास्तवही आपण नाकारू शकत नाही. आर्थिक बाजूचा विचार केला तर यामागे वाढती स्पर्धा आणि नोकरी मिळवण्यातील विलंब हे मुख्य कारण आहे. आजच्या काळात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुणांना वयाची तिशी ओलांडावी लागते. स्पर्धा परीक्षेचं चक्रव्यूह भेदून नोकरीत रुजू होईपर्यंत बराच काळ निघून जातो. त्यामुळे त्यांचा एकूण सेवा काळ कमालीचा कमी होतोय. सध्याच्या बहुतांश पेन्शन योजना या सेवेच्या एकूण वर्षांवर आधारित असतात. केवळ 1-2 वर्ष सेवा कमी पडल्यामुळे अनेक कर्मचारी पूर्ण पेन्शनच्या लाभापासून वंचित राहत आहेत. आयुष्याची 25 ते 30 वर्ष सेवा देऊनही जर पेन्शनमध्ये कपात होत असेल तर तो कर्मचाऱ्यांवर अन्यायच आहे. म्हणूनच 2 वर्षांची वाढ मिळाली तर या कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि सन्मानाचं आयुष्य जगता येऊ शकतं. भूतपूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर सकारात्मकता दर्शवली होती. त्यांनी ग्वाही दिली होती की कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतला जाईल. गेल्या काही महिन्यात कर्मचाऱ्यांनी जो राज्यव्यापी संप पुकारला होता, त्यानंतर हा प्रवास खऱ्या अर्थानं चर्चेत आलाय. मात्र फडणवीस सरकारच्या काळात यावर कोणतीही मोठी डेव्हलपमेंट होताना दिसत नाहीये. प्रशासकीय पातळीवर या फायली एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरत असल्या तरी अंतिम मंजुरीच्या स्वाक्षरीची वाट पाहिली जाते. या प्रस्तावाला होणारा सर्वात मोठा विरोध हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांकडून होत आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की जर जुन्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती लांबली तर नवीन पदभरती रखडेल. यामुळे सरकार सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. एका बाजूला अनुभवी कर्मचारी आणि दुसरीकडे आक्रमक तरुण वर्ग, अशा पेचात सरकार आता अडकलेला आहे. आता चेंडू पूर्णपणे राज्य सरकारच्या कोर्टात आहे. येत्या निवडणुकीच्या काळात किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर शिक्कामोर्तब करून त्यांना रिटर्न गिफ्ट देणार की केवळ आश्वासनं देऊन वेळ मारून नेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अनुभवांच्या हातांनी अधिक काळ काम करण्याची संधी देऊन त्यांचं मानसिक आरोग्य जपलं जाणार का, हाच खरा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अनुभवाचा आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार करून कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष व्हायला हवं की नवीन तरुणांना संधी मिळण्यासाठी ते 58च राहायला हवं? तुमची स्पष्ट प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी थेट वास्तवला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.